नमस्कार, मी ऋतुजा. आज आपण बघणार आहे 10साठीचा जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी. त्यासाठी सुरुवातीला आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करण्यासाठी आपल्याला कोणत्या थिअरीची गरज आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. फर्स्ट पॉईंट इज द वी हॅव टू फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा फाइंड आउट करायचा हे आपल्याला लागणार आहे प्रॅक्टिस सेट 1.1साठी. ठीक आहे, तर इथं मी ज्याच्यामध्ये 4 केसेस तुम्हाला सांगणार आहेत की जेणेकरून तुम्हाला कोणत्याही दोन ट्रायंगलचा रेशो काढता येईल. ठीक आहे, तर फर्स्ट केस इकडे मी घेतली आहे. दोन ट्रायंगल्स आहेत, टू ट्रायंगल्स हॅव सेम बेस डिफरंट हाईट. म्हणजे मी असं अज्युम करते की समजा फर्स्ट ट्रायंगलचा बेस आहे बी, सेकंड ट्रायंगलचा बेस इज ऑल्सो बी. दोघांचा बेस सेम आहे बी, बट द हाईट इज डिफरंट. फर्स्ट ट्रायंगलची हाईट अज्युम करूया H1 आहे, सेकंड ट्रायंगलची हाईट आहे H2. बेस सेम आहे, हाईट डिफरंट आहे. अशा केसमध्ये आपण एरियाचा रेशो कसा काढणार? तर या केसमध्ये रेशो ऑफ एरियाज काढण्यासाठी मी अज्युम करते A1 फर्स्ट ट्रायंगलचा एरिया, A2 सेकंड ट्रायंगलचा एरिया. त्यावेळेस मी A1/A2 जर मी घ्यायला गेले, तुम्हाला मी एक प्रूफ करून दाखवेन, मग बाकी सूत्र लक्षात येऊन जाईल. इन जनरल एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला असतो 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तर फर्स्ट ट्रायंगलसाठी बेस आहे बी आणि हाईट आहे H1. सेकंड ट्रायंगलसाठी परत तोच फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सेकंड ट्रायंगलसाठी सुद्धा बेस बी आहे आणि हाईट आहे H2. या केसमध्ये हे 1/2 बी कट होऊन जाईल, रेशो येऊन जाईल H1/H2. मग या गोष्टीवरून काय कळलं आपल्याला की जर मला दोन ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे आणि ज्या दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल तर फायनली त्यांचा एरियाचा रेशो काढताना रेशो येणार आहे हाईटचा. इझी लँग्वेजमध्ये बेस सेम आहे, रेशो येणार हाईटचा. आता नेक्स्ट आपला पॉईंट आहे जर माझी हाईट सेम असेल तर काय. लेट अस अज्युम दॅट की पहिल्याचा बेस आहे B1, सेकंडचा बेस आहे B2. पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे H, सेकंड ट्रायंगलची हाईट पण सेमच अज्युम करूया H, कारण की सेकंड केस आहे आपली हाईटच आहे. नेहमी जसं आपण फर्स्ट प्रूफ केलं तसंच इकडं ज्यावेळेस मी या दोन ट्रायंगलचा एरिया घेईन, जर आपण फर्स्टमध्ये बघितलं बेस सेम आहे तर हाईटचा रेशो आला, तर मग या केसमध्ये जर हाईट सेम असेल तर रेशो येईल बेसेसचा B1/B2. काय प्रूफ करून दाखवायची गरज नाही, तुमच्या लक्षात येऊन जाईल. 1/2 आणि H कट होऊन जाणार आहे. हाईट सेम आहे, बेसचा रेशो बेस सेम आहे, हाईटचा रेशो. लक्षात ठेवा 2 केसेस. आता जाऊया नेक्स्ट केसेसकडे. ठीक आहे, तर नेक्स्ट केस आपल्याकडे काय बघूया. नेक्स्ट केस आहे की दोन ट्रायंगलचा बेस पण वेगळा, हाईट पण वेगळी. लेट अस अज्युम फर्स्ट ट्रायंगलचा बेस आहे B1, सेकंड ट्रायंगलचा बेस आहे B2. फर्स्ट ट्रायंगलची हाईट आहे H1, सेकंड ट्रायंगलची आहे H2. या केसमध्ये जर बेस पण वेगवेगळा, हाईट पण वेगवेगळी आहे, तर रेशो काय येऊन जाईल बघा, A1/A2 येऊन जाईल. आपला नेहमीचा फॉर्म्युला लिहिते मी 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस B1, हाईट H1. 1/2 इंटू सेकंड ट्रायंगलचा बेस B2, हाईट H2. 1/2 कट होऊन जाईल. फायनली आन्सर येऊन जाईल B1 इंटू H1/B2 इंटू H2. बेस इंटू हाईट हा रेशो कधी येणार आहे, ज्या वेळेस आपल्याकडं काय असेल, ज्या वेळेस आपल्याकडं दोनही ट्रायंगलचा बेसेस आणि हाईट वेगवेगळी असेल तेव्हा. आणि लास्ट केस आहे आपल्याकडं जसं सेम बोथ बेस अँड हाईट्स आर इक्वल. पहिल्या ट्रायंगलचा बेस बी, सेकंड ट्रायंगलचा बेससुद्धा बीच असेल. पहिल्या ट्रायंगलची हाईट H, सेकंड ट्रायंगलची हाईट पण Hच असेल. या केसमध्ये दोन ट्रायंगलचा एरिया काढताना जर सगळंच सेम असेल तर काय होईल, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. सेकंड ऑल्सो 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हे पूर्ण सगळं कट होत दिसेल तुम्हाला. ठीक आहे, या केसमध्ये आन्सर येऊन जाईल 1:1. म्हणजे आपल्या लक्षात येईल ज्या वेळेस दोन ट्रायंगलचा बेस अँड हाईट बोथ सेम आहे तर रेशो ऑफ एरियाज बिकम 1:1. अँड ऑल्सो ॲडिशनली वी कॅन राईट इट ॲज एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ऑफ द सेकंड ट्रायंगल. अशी ही लास्ट केस आहे की ज्यावेळेस आपल्याला दिसेल की दोन्ही गोष्टी सेम आहेत, बेस आणि हाईटसुद्धा. ठीक आहे, एकदा सुरुवातीपासून बघूया. 4 केसेस बघितले कोणते. फर्स्ट केस बघितली, वी हॅव टू फाइंड द रेशो ऑफ टू एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ठीक आहे, फर्स्ट केस बेस सेम आहे, हाईट डिफरंट आहे, तर रेशो येणार आहे आपल्या हाईटचा. बेस सेम, हाईट डिफरंट असेल तर रेशो हाईटचा. हाईट सेम, बेस डिफरंट असेल तर रेशो येणार बेसेसचा. बोथ डिफरंट असेल तर रेशो येणार बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. आणि बोथ सेम असेल तर रेशो येऊन जाईल आपला
1:1. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणार आहे आपण एक्झरसाइज 1.1कडं. चला.